श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी भक्तांनो, आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी स्वामी सेवेकरी आज आपणास ऐकवणार आहे की नामस्मरण हे किती महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर तारक मंत्राविषयी माहिती। तर ती आपण शेवटपर्यंत नक्की ऐकावी आणि आवडल्यास आपण कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे। तर नामस्मरण हे ज्याच्या मनात असते त्यांच्या सोबत स्वामी हे नेहमी असतात। नामस्मरण हे कसे करावे, एका ठिकाणी बसून करावे का, असे अनेक प्रश्न स्वामी सेवेकऱ्यांना किंवा स्वामी भक्तांना पडतात। तर तसे काही नाही, हे मी आवर्जून आपणास सांगत आलेली आहे आणि अजूनही सांगते। प्रवासातही नामस्मरण मनात तुम्ही केले तरीही त्याच्यासोबत स्वामी असतात। दैनंदिन आयुष्याची धावपळ, कामाची घाई, बसमधली गर्दी, सगळं तसंच चालू असतं। बाहेरचा प्रवास गोंधळलेला असतो, पण ज्याच्या मनात नाम चालू असतं त्याचा आतला प्रवास शांत असतो। हातात माळ नसली तरी हरकत नाही, ओठांवर शब्द नसले तरी चालतात, कारण खरं नामस्मरण हे मनातून होतं आणि जिथे मनात नाम असतं तिथे स्वामींची उपस्थिती आपोआप असते। तो एकटा प्रवास करत नाही, त्याच्या प्रत्येक श्वासासोबत नाम आहे आणि त्या नामासोबत स्वामी आहेत। गर्दी कितीही असो, नामात राहणारा कधीच एकटा नसतो। म्हणून मी तुम्हाला अजूनही सांगते की नामस्मरण हे करत जावा, त्यामुळे तुम्हाला त्याचे अनेक लाभ दिसतील। तर आपण आणखीन तारक मंत्राविषयी माहिती घेऊयात। तारक मंत्र केल्याने तुम्हाला कसा फायदा होतो याविषयी मी आपणास सांगणार आहे, तर ते तुम्ही ऐकावे शेवटपर्यंत। तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला ते कळणार नाही। तुम्ही तारक मंत्र रोज म्हणायला सुरुवात केली तर सुप्त मनाचे निर्भयता सक्षमीकरण, म्हणजेच तारक मंत्राची सुरुवातच निशंक हो निर्भय हो मनारे या शब्दांनी होते। त्यामुळे बदल काय घडतात, जेव्हा तुम्ही हे रोज म्हणता तेव्हा तुमच्या सुप्त मनातील भीतीची आणि चिंतेची फाईल डिलीट होऊन तिथे अढळ विश्वासाची फाईल सेव्ह होते। याचा परिणाम काय, तर जीवनातील अनपेक्षित संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य तुमच्यात आपोआप निर्माण होते। अमिंडाला शांत होणे, म्हणजेच इंग्रजी त्याला रिडक्शन इन एन्झायटी असे म्हणतात। विज्ञानानुसार मेंदूतील अमिंडाला हा भाग आपल्याला सतत तणाव आणि धोक्याची जाणीव करून देतो। बदल यामुळे काय होतात, तर तारक मंत्रातील लयबद्ध कंपने या भागाला शांत करतात। परिणाम, तुमची ओव्हर थिंकिंग आणि विनाकारण होणारी धडपड विचार कायमचे थांबते। सकारात्मक ऊर्जेचे कवच, तारक मंत्राला तारक का म्हणतात, कारण तो तुम्हाला नकारात्मकतेतून तारून नेतो। यामुळे बदल काय होतात, तर रोजच्या पठणामुळे तुमच्या शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जा वलय तयार होते। त्याचा परिणाम घराबाहेर पडताना किंवा लोकांशी संवाद साधताना इतरांची नकारात्मक ऊर्जा तुम्हाला स्पर्श करू शकत नाही। अशक्य ही शक्य होण्याची वृत्ती, अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे वाक्य जेव्हा तुमच्या रक्ताभिसरणात भिनते तेव्हा तुमची कार्यक्षमता वाढते। बदल, कठीण कामे पाहिल्यावर तुमचा मेंदू हार मानण्याऐवजी मार्ग शोधू लागतो। परिणाम त्याचा, रखडलेली कामे मार्गी लागतात आणि नशिबाची दारे उघडल्याचा अनुभव येतो। एक आध्यात्मिक गुपित काय आहे, तुम्ही तारक मंत्र रोज म्हणायला सुरुवात केली की स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहत नाहीत, तर ते तुमच्या आत प्रकट होतात। मग तुमची वाचा सिद्ध होऊ लागते आणि तुम्ही जे बोलता ते खरे होऊ लागते। अनुभव घेऊन पहा, केवळ 21 दिवस सलग एकाच वेळी पूर्ण श्रद्धेने तारक मंत्र म्हणून पहा,
तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की तुम्ही आधीचे तुम्ही उरले नाहीत, तर एक अधिक शक्तिशाली आणि शांत व्यक्तिमत्व बनला आहात आणि याचे परिणाम लाभ तुम्हाला खूप खूप होतील हे मी आवर्जून सांगते. ते तुम्ही फक्त मनापासून श्रद्धेतून करावेत. नाहीतर इकडे तुम्ही उपासना करताय, त्यांचे मंत्र म्हणताय, तारक मंत्र म्हणताय, नामस्मरण करताय आणि तुमचे लक्ष त्यात नाही आहे पूर्णपणे आणि तुमचं लक्ष दुसरीकडेच आहे, तर तसे चालणार नाही. तुम्ही मनापासून हे करावे हे मी तुम्हाला आवर्जून सांगते. बघा, त्यामुळे तुमचे लाभ अवश्य होतील, कारण आम्हालाही त्याचा अनुभव आलेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला आवर्जून सांगते. मला माफ करा, थोडा ठसका लागला त्याबद्दल, पण तुम्ही 21 दिवस जर सलग करून पाहिले तर तुम्हाला त्याचे लाभ जरूर मिळतील. ते तुम्ही करून पाहावे. आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते. काय चुकलं असेल तर त्यांनी मला जरूर माफ करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.